सातारा ड्रग्ज प्रकरणावरून सुषमा अंधारे यांनी उपमुख्यमंत्री शिंदेंना घेरले। आरोपींना एकनाथ शिंदे यांच्या भावाच्या हॉटेलमधून जेवण पुरवल्याचा आरोप सुषमा अंधारेंनी केलाय। यावरून अंधारे यांनी शिंदेंच्या राजीनाम्याचीही मागणी केली। पाहूया नेमकं हे प्रकरण काय आहे। सातारात उघडकीस आलेल्या ड्रग्ज फॅक्टरीवरून सुषमा अंधारेंनी एकनाथ शिंदेंना घेरलंय। प्रकाश शिंदेंवरून त्यांनी थेट एकनाथ शिंदेंच्या राजीनाम्याची मागणी केली आहे। त्याचबरोबर गुगल मॅप आणि त्यावर लिंक असलेले फोन नंबर्स दाखवत अनेक मुद्देही अंधारेंनी समोर आणले। त्याचा मॅप दाखवलेला आहे रिसॉर्टचा। ठीक आहे, आता हे विशेष आहे, याला आपण क्लिक करून बघूया। व्हॉट्सअपला आपण क्लिक केलं। आता ऑनलाईन बुकिंगवर गेलो। मी जरा टॉपला क्लिक करते। दादा कॅमेरे झूम करा। नाव काय आलं बघा दादा, कॅमेरे झूम करा। प्रकाश शिंदे असं नाव येते याच्यावर। प्रकाश शिंदे हे हॉटेल तेजयश, त्यांच्या 2 मुलांची नावं। आताही प्रकाश शिंदेंना खोटं बोलायचंय। साताऱ्यात सुरू असलेल्या या साऱ्या ड्रग्ज रॅकेटवर मुंबई पोलिसांनी कारवाई केली। त्यामुळे सातारा पोलीस काय करत होते असाही प्रश्न निर्माण झालाय। तुमच्या जिल्ह्यामध्ये एवढी मोठी ड्रग्जची फॅक्टरी चालत होती, त्याच्यावर मुंबईचे लोक कारवाई करायला आले, पण साताऱ्यातले तुषार दोषी कारवाई करत नाहीत। यावर तुम्ही काल तुषार दोषींना काही बोललात का? त्याला जाहीरपणाने सांगितले की 48 तासाच्या आत तुमचं विधान मागं घ्या, माफी मागा, नाहीतर कायदेशीर कारवाईला सामोरं जा। मुंबई पोलिसांना या साऱ्या प्रकरणाचे धागेदोरे मुलुंडमधून लागले। एका व्यक्तीकडून 10 ग्रॅम मेफेड्रॉन जप्त केलं गेलं। तिथून फिरलेली तपासाची ही चक्र थेट साताऱ्यातल्या सावरी गावातल्या एका गोठ्यापर्यंत पोहोचली। इथे गुरांच्या गोठ्यात उभ्या केलेल्या एका पत्र्याच्या शेडमध्ये मेफेड्रॉनचा कारखाना सुरू होता। अशा ठिकाणी पण ते एवढं मोठं चालू शकतं, म्हणजे कोणी असं विचार नाही करू शकत की इथं तो प्रोजेक्ट उभा करू शकतो अशा जंगलाच्या ठिकाणी। आणि कशा प्रकारे होतो, काय होतं। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।